मनुष्याच्या मनात संशयाचं आणि गैरसमजाचं जर विष पेरलं गेलं तर आयुष्यात पैसा, संपत्ती आणि प्रतिष्ठा अगदी सगळं काही असूनही नसल्यासारखं होतं. तर अगदी हसतं खेळतं आयुष्य कसं जिवंत नरक बनतं याची ही एक थरारक आणि डोळ्यात पाणी आणणारी कथा आहे. नक्की ऐका आणि चॅनलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आजची आपली कथा आहे आदित्य नावाच्या एका अशा तरुणाची ज्याच्याकडे वरवर पाहता सुखाची कोणतीही कमी नव्हती. पण तरीही सलग 8 वर्षे तो स्वतःच्याच घरात एखाद्या कैद्यासारखा घुसमटत जगत होता. सलग 8 वर्ष त्याने स्वतःच्याच निष्पाप पत्नीचा आणि पोटच्या लहानग्या मुलांचा भयंकर तिरस्कार केला. पण का? असं काय भयंकर गुपित लपलेलं होतं त्याच्या भूतकाळात ज्याने त्याला स्वतःच्याच कुटुंबाचा वैरी बनवलं होतं? असा कोणता जीवघेणा डाव त्याच्या पाठीमागे रचला गेला होता ज्याची त्याला साधी भणकही लागली नाही? एका माणसाच्या चुकीची शिक्षा दुसरी निष्पाप स्त्री कशी भोगत होती? जेव्हा अनेक वर्षानंतर त्याच्या आयुष्यातला तो काळा कुट्ट पडदा दूर होतो आणि भयंकर सत्य त्याच्यासमोर येतं, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन कशी सरकते हे ऐकून तुमच्याही अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. कर्माचा सिद्धांत कुणाला सोडत नाही आणि प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळं इथेच कशी भोगावी लागतात हे सांगणारी ही मन हेलावून टाकणारी कथा अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका. डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तर कथेला सुरुवात करूया. पुणे शहर विद्येचं माहेरघर आणि आता IT हब. पण या पुण्यातल्या एका गर्भश्रीमंत कुटुंबातला तरुण म्हणजे आपला आदित्य. वय जेमतेम 25 वर्ष. पण रुबाब असा की पाहणाऱ्याने वळून बघावं. वडिलांचा ट्रान्सपोर्ट आणि ट्रेडिंगचा खूप मोठा आणि जुना बिझनेस होता. आदित्यने नुकतंच आपलं ग्रॅज्युएशन संपवलं होतं. हातात बाप जामातेचा पैसा अगदी खुळखुळत होता आणि रक्तामध्ये तारुण्याची एक वेगळीच नशा होती. कॉलेजमध्ये असतानाच त्याने स्वतःची एक वेगळीच हवा बनवली होती. महागड्या गाड्या, ब्रँडेड कपडे, हातात लेटेस्ट मोबाईल आणि मित्रांची मोठी फौज. बिझनेसमध्ये तो लक्ष घालायचा, पण तेही स्वतःच्या मर्जीने. अरे काय करायचं एवढं काम करून? जिंदगी एकदाच मिळते, ती एन्जॉय करायची बॉस. पैसे काय आज आहेत उद्या नाहीत, पण ही मजा परत नाही येणार, हा त्याचा आवडता डायलॉग होता. त्याची आई रुक्मिणीबाई अतिशय साध्या आणि पारंपरिक विचारांच्या. त्या सतत त्याच्या पाठी लागायच्या. अरे आदू, जरा शांत बस रे आता. कॉलेज संपलं आहे तुझं. बाबांच्या व्यवसायात नीट लक्ष घाल, नाहीतर उद्या हे एवढं मोठं घर आणि व्यवसाय कसा सांभाळशील? माणसाला पैशाची किंमत असावी लागते रे. पण आदित्य आईच्या बोलण्याकडे एका कानाने ऐकायचा आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा. त्याच्यासाठी आयुष्य म्हणजे फक्त एक न संपणारी मोठी पार्टी होती. जुलैचा महिना सुरू झाला आणि पुण्यात पावसाची भरभर सुरू झाली. मातीचा तो पहिला सुगंध आणि रिमझिम पाऊस. अशा वातावरणात तरुणाईचे पाय घरात कसे थांबणार? आदित्यच्या ग्रुपने प्लॅन बनवला. लोणावळ्याला ट्रेकवर जायचं. शनिवारची सकाळ होती. आदित्य आपली स्पोर्ट्स बाईक काढत होता. रुक्मिणीबाई काळजीने बाहेर आल्या. अरे बाळा, बाहेर बघ किती पाऊस पडतोय. आणि पेपरमध्ये बातमी होती की लोणावळ्याकडे दरडी कोसळली आहे. आणि कशाला जातोयस आज? पावसा पाण्याचा घाट रस्ता नको रे बाबा, पुढच्या आठवड्यात जा की. आदित्यने हेल्मेट हातात घेत हसत उत्तर दिलं. आई, तू ना उगाच टेन्शन घेतेस. आम्ही काय लहान मुलं आहोत का? आणि राजमाचीला आता पावसाळ्यात नाही जायचं तर मग काय उन्हाळ्यात जायचं का भाजून निघायला? तू मस्त कांदा भजी कर संध्याकाळी, मी आलोच परत. आईचं काहीही न ऐकता त्याने गाडीला किक मारली आणि तो भरधाव वेगाने लोणावळ्याच्या दिशेने निघून गेला. रुक्मिणीबाईंच्या डोळ्यात मात्र, त्यांच्या मनातही मात्र एक अनामिक धाकधूक दाटून आली होती. आणि लोणावळ्याला पोहोचल्यावर निसर्गाचं एक वेगळंच आणि रौद्र रूप पाहायला मिळत होतं. चौकडे पसरलेलं गडद हिरवळ, ढगांनी वेढलेले डोंगर,
कड्यांवरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे आणि अंगाला झोंबणारा तो गार वारा. मित्रांसोबत मस्करी करत फोटो काढत आदित्य राजमाचीच्या दिशेने ट्रेकिंग करत होता. सततच्या पावसामुळे जमीन चांगलीच निसरडी झाली होती. गाईडने त्यांना एका विशिष्ट पॉईंटच्या पुढे जाण्यास सक्त मनाई केली होती. साहेब, पुढे रस्ता खूप खराब आहे आणि दरी खूप खोल आहे. तिथे शेवाळ साचले, चुकून पाय घसरला तर थेट मृत्यूच गाठेल. पण जवानीची नशा आणि पैशाचा माज माणसाला शहाणपणाचे शब्द ऐकू देत नाही. अरे, मला काय शिकवतोयस तू? मी आदित्य देसाई आहे. मला काही होत नसतं. चला रे पोरांनो, आपण तिकडे जाऊनच भारीतले सेल्फी काढूया. आदित्य मित्रांना घेऊन त्या निसरड्या आणि धोकादायक कड्याकडे गेला. पावसाची सततची ती धार चालूच होती. धुक्यामुळे पुढचं काही धड दिसतही नव्हतं. आदित्य एका मोठ्या शेवाळलेल्या दगडावर उभा राहून पोज देत होता. अरे, नीट काढ रे फोटो. इन्स्टाला टाकायचा आहे, लाईक्स आले पाहिजेत, असं तो हसत हसत बोलतोय तोच त्या शेवळलेल्या दगडावरून त्याचा पाय सटकला. त्याला काही समजायच्या आतच त्याचं शरीर बॅलन्स गमावून वेगाने खाली कोसळायला लागलं. आदित्य मित्रांच्या किंकाळ्या हवेतच विरळल्या. आदित्य वेगाने त्या खोल दरीत धुडकला आणि अंगाला काटेरी झोडपे घासत होती. मोठे दगड शरीरावर आदळत होते. एका क्षणी तो दरीतल्या एका भल्या मोठ्या दगडावर जोरात जाऊन आदळला आणि त्याच्या शरीराचा खालचा भाग त्या दगडावर आपटला. त्याच्या पायातून एक भयंकर वेदनेची कळ मेंदूपर्यंत गेली आणि जंगलात त्याची एक आर्त किंकाळी घुमली. त्यानंतर त्याच्या डोळ्यांसमोर पूर्ण अंधार पसरला. जेव्हा आदित्यला शुद्ध आली तेव्हा त्याच्या नाकात एक उग्र औषधांचा दर्प वास जात होता. डोळे उघडायलाही त्याला प्रचंड त्रास होत होता. सलाईनच्या नळ्या, पांढऱ्या शुभ्र चादरी, डोक्यावर फिरणारा पंखा आणि मशीनचा तो बीप बीप असा येणारा आवाज. तो पुण्यातल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये होता. त्याने स्वतःचे पाय हलवण्याचा प्रयत्न केला, पण ते जड दगडासारखे वाटले. कमरेच्या खाली त्याला काहीच संवेदना जाणवत नव्हत्या. दोन्ही पायांवर भलं मोठं प्लॅस्टर बांधलेलं होतं. त्याच्या शेजारी रुक्मिणीबाई डोळ्यात प्राण आणून पदराने डोळे पुसत रडत बसल्या होत्या. वडिलांचा चेहरा चिंतेने काळवंडला होता. ते एका रात्रीत 10 वर्षांनी म्हातारे झाल्यासारखे दिसत होते. डॉक्टर आत आले. गुड मॉर्निंग मिस्टर आदित्य. फायनली तुम्ही शुद्धीवर आलात. यू आर व्हेरी लकी यंग मॅन. एवढ्या उंचावरून पडूनही तुमचा जीव वाचला, हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. पण डॉक्टर थोडे थांबले. पण काय झालं डॉक्टर? माझे पाय? पण काय डॉक्टर, माझे पाय? मला पाय हलवता काय येत नाही आहेत? आदित्यने क्षीण आणि घाबरलेल्या आवाजात विचारलं. आदित्य, तुमच्या पायाला मल्टिपल फ्रॅक्चर झालेला आहे आणि मुख्य म्हणजे मांडीच्या आणि कमरेच्या आजूबाजूच्या मज्जातंतूंना खूप मोठा मार लागला आहे. शॉक बसल्यासारखा. तुम्हाला किमान 6 ते 8 महिने तरी बेडवरच राहावं लागणार आणि त्यानंतरही चालण्यासाठी खूप फिजिओथेरपी करावी लागेल. तुम्ही स्वतःच्या पायावर पुन्हा कधी उभे राहाल ते आत्ताच मी काहीच सांगू शकत नाही. हे शब्द ऐकले आणि आदित्यच्या अंगावर वीजच कोसळली. जो तरुण कालपर्यंत वाऱ्याच्या वेगाने बाईक चालवत होता, ज्याला पूर्ण जग आपल्या मुठीत असल्याचा गर्व होता, आता त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी दुसऱ्याची मदत लागणार होती. तो अगदी जोरजोरात ढसढसा रडायला लागला. रुक्मिणीबाईंनी त्याला जवळ घेतलं आणि त्यांनी हंबरडा फोडून रडू लागल्या. पुढच्या 8 महिने आदित्यसाठी खऱ्या अर्थाने नरकासमान होते. एकाच पलंगावर पडून राहणं, प्रत्येक लहानसहान गोष्टीसाठी, अगदी नैसर्गिक विधींसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहणं, हे सगळं त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडचं होतं. पण या वेदनेने आणि एकांताने त्याला आयुष्याचं एक असं सत्य शिकवलं, ते तो पैशांच्या धुंदीत विसरला होता. रात्रीच्या शांततेत जेव्हा त्याला वेदनांमुळे झोप यायची नाही, तेव्हा तो विचार करायचा, काय मिळवलं मी त्या मजेपायी? माझा तो खोटा अहंकार, माझी ती बेफिकिरी मला आज इथे घेऊन आली आहे. आईचं ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती.
त्याच्यात एक कमालीचा बदल होत गेला. त्याचा तो रागीटपणा, चिडचिडेपणा, तो जाऊन तिथे एका कमालीची शांतता आणि प्रगल्भता आली. जो आदित्य कधी कोणाशी नीट बोलायचा नाही, तो आता आईला जवळ बसवून तिच्याशी गप्पा मारू लागला. वडिलांच्या कष्टाची त्याला जाणीव झाली. 8 महिन्यांनी जेव्हा त्याने पहिल्यांदा वॉकरच्या साहाय्याने जमिनीवर पाय ठेवला आणि तो 2 पावले चालला, तेव्हा तो आधीचा ओढाणटप्पू आदित्य राहिला नव्हता. तर तो आता एक समजूतदार, गंभीर असा आयुष्याचं महत्त्व समजलेला माणूस बनला होता. हळूहळू आदित्य पूर्ण बरा झाला. काठीच्या आधाराने का होईना, तो आता स्वतःच्या पायावर चालू लागला होता. त्याने पूर्ण लक्ष स्वतःच्या बिझनेसमध्ये घातलं. वडिलांचा व्यवसाय त्याने आपल्या हुशारीने आणि नवीन जिद्दीने दुप्पट केला. आदित्यमधील हा बदल पाहून रुक्मिणीबाई आणि त्याचे वडील खूप सुखावले. आता त्यांना वेध लागले होते ते आदित्यच्या लग्नाचे. आदू, आता तू चांगला स्थिर स्तरावर झालायस. घरात आता एक सून यायलाच हवी, म्हणजे माझा जीव भांड्यात पडेल. आता मला नातवंड खेळवायचे आहेत बघ. एक दिवस जेवताना आईने विषय काढलाच. आदित्यनेही शांतपणे होकार दिला, कारण त्यालाही आता आयुष्यात एका स्थैर्याची आणि प्रेमाची गरज वाटत होती. काही दिवसातच एका मध्यस्थामार्फत स्नेहा नावाच्या मुलीचं स्थळ चालून आलं. स्नेहा नावासोबतच ती दिसायलाही अतिशय सुंदर होती. गोरापान वर्ण, पाणीदार डोळे, लांब सडक केस आणि चेहऱ्यावर एक निरागस भाव. ती एका सामान्य पण सुसंस्कृत कुटुंबातील होती. जेव्हा आदित्यने तिला पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा तो खऱ्या अर्थाने तिच्या प्रेमातच पडला. तिच्या साधेपणाने त्याला वेडं लावलं होतं. स्नेहालाही आदित्यचा शांत, समजूतदार स्वभाव आणि त्यांची श्रीमंती आवडली होती. दोन्ही कुटुंबाच्या संमतीने मोठ्या थाटामाटात पुण्यातल्या एका पंचतारांकित लॉनमध्ये त्यांचं लग्न पार पडलं. लग्नाच्या त्या गडबडीत, सनई चौघडांच्या निनादात आणि नातेवाईकांच्या शुभेच्छांमध्ये आदित्य स्वतःला विसरून गेला होता. त्याला वाटत होतं की आयुष्याने त्याला दिलेला तो वाईट काळ आता कायमचा संपलाय. देवाने त्याच्या पदरात स्नेहाच्या रूपाने एक सुखद स्वप्न आणि सुंदर अशी दुसरी संधी दिली आहे. लग्नाची पहिली रात्र. हवेला एक वेगळाच सुगंधी दरवळ होता. मोगऱ्याच्या आणि गुलाबाच्या फुलांनी आदित्यची बेडरूम नवरीसारखी अगदी सजवली गेली होती. आदित्य खिडकीपाशी उभा राहून बाहेरच्या शांत रस्त्याकडे पाहत होता. त्याच्या मनात विचारांचं वादळ आता माजलं होतं. किती बदलले माझं आयुष्य या 2 वर्षात. मृत्यूच्या दारातून परत आलो मी. स्नेहासारखी एवढी सुंदर आणि समजूतदार माझी पत्नी आहे म्हणून या घरात ती आली आहे. मी तिला कधीच कोणतं दुःख कधीही देणार नाही. तिला अगदी राणीसारखं ठेवीन आणि एक आदर्श संसार उभा करेन. थोड्या वेळाने दाराची कडी वाजली. स्नेहा हातात दुधाचा ग्लास घेऊन हळूहळू आत आली. लाल रंगाची भरजरी पैठणी, अंगावरचे पारंपरिक सोन्याचे दागिने आणि खाली झुकलेली नजर. ती एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. आदित्यने पुढे होऊन तिच्या हातातला तो ग्लास घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. त्या डोळ्यात त्याला त्याचा संपूर्ण भविष्यकाळ दिसत होता. एक सुंदर संसाराची स्वप्ने तो पाहणारा आदित्य त्या रात्री खूप सुखात होता. त्याला वाटत होतं की आता आयुष्यात सगळं काही सुरळीत होईल. फुलपाखरांसारखे रंगीबेरंगी दिवस येतील. कालचक्र वेगाने फिरत होतं. लग्नाच्या त्या पहिल्या रात्री पाहिलेली ती रंगीबेरंगी स्वप्न आणि मोगऱ्याचा तो दरवळ आता 2.5 वर्षाच्या वास्तवात बदलला होता. लोणावळ्याच्या त्या भीषण अपघातातून सावरलेला आदित्य आता एका अत्यंत परिपक्व आणि ध्येयवेडा तरुण उद्योजक झाला होता. त्याच्या वडिलांचा ट्रान्सपोर्ट आणि ट्रेडिंगचा व्यवसाय असल्यानं त्याने अक्षरशः गगनाला तो व्यवसाय भिडवला होता. पुण्यातल्या स्वारगेटपासून ते थेट मुंबईच्या नावाशिवाय पोर्टपर्यंत देसाई ट्रान्सपोर्टच्या शेकडो गाड्या रात्रंदिवस धावत होत्या. गोदामांमध्ये मालाची आवक जावक अविरत सुरू होती. आदित्यकडे पैसा, प्रतिष्ठा, मानसन्मान यापैकी कशाचीच कमी नव्हती. समाजातल्या मोठ्या लोकांमध्ये आदित्य देसाई या नावाचा दबदबा निर्माण झाला. पण म्हणतात ना, देवाने सगळ्या माणसाला सगळं काही एकाच वेळी दिलं तर त्याला स्वर्गाची किंमत राहणार नाही.
आदित्यच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं होतं. बाहेरच्या जगात तो कितीही मोठा आणि यशस्वी असला तरी त्याच्या घरात प्रवेश करताच एक अनामिक अस्वस्थता त्याच्या मनात विळखा घालायची. पुण्यातल्या प्रभात रोडवरील त्यांचा तो भव्य बंगला आणि त्यातल्या त्या आलिशान सोयीसुविधा, सर्व काही असूनही तो बंगला आतून खूप रिकामा आणि शांत वाटायचा. कारण त्या मोठ्या वास्तूमध्ये एका चिमुकल्या जीवाचा किलबिलाट अजूनही घुमत नव्हता. लग्नाला 2-2.5 वर्ष उलटून गेली तरी स्नेहा आणि आदित्यला अजून मुलबाळ काही केल्यास झालं नव्हतं. सुरुवातीला होईल देईल देव वेळ आल्यावर असं म्हणत सर्वांनीच वेळ मारून नेली. पण जसजसा काळ पुढे सरकत होता तसतशी घरातली शांतता अधिकच बोचरी होऊ लागली होती. विशेषतः आदित्यची आई रुक्मिणीबाई, जुन्या वळणाच्या पारंपरिक विचारांच्या रुक्मिणीबाईंचा जीव आता नातवंडांसाठी अक्षरशः तिळतिळ तुटत होता. रोज सकाळी चतुर्शृंगीला जाणं, दगडूशेठ हलवाई गणपतीला नवस बोलणं, कुलदेवतेला साकडं घालणं, हे सगळं करून त्या आता थकत चालल्या होत्या. बाहेर समाजात नातेवाईकांमध्ये गेल्यावर बायका जेव्हा त्यांना विचारायच्या, काय रुक्मिणीबाई, सुनबाईंकडे काही गोड बातमी? लग्नाला आता 3 वर्ष झालीत ना, अजून पाळणा हलत नाही आहे की काय? तेव्हा त्यांचा जिव्हारी लागायचं. तो राग, ती चिडचिड मग साहजिकच घरात स्नेहावर निघायची. एके दिवशी सकाळची वेळ होती. आदित्य डायनिंग टेबलवर बसून पेपर वाचत होता आणि कॉफी पित होता. तेवढ्यातच स्नेहा हातात पोह्यांची प्लेट घेऊन बाहेर आली. तिचा चेहरा थोडा उतरलेला होता. रुक्मिणीबाई देवघरातून कापूर आरती करून त्या देखील बाहेर आल्या आणि त्यांनी स्नेहाकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. स्नेहा, आज शेजारच्या देशपांडे काकूंच्या सुनेचं डोहाळे जेवण आहे. मला जायचे तिथे. तू येणार आहेस का माझ्यासोबत? की तिथेही येऊन तोंड लपवून बसणार आहेस? रुक्मिणीबाईंनी शब्दांची धार काढायलाच अगदी सुरुवात केली. स्नेहाने मान खाली घातली आणि दबक्या आवाजात म्हणाली, आई, माझं डोकं खूप दुखतंय. तुम्हीच जाऊन या. डोकं दुखणारच ना, ज्या घरात सून येऊन 2.5 वर्ष झाली आणि अंगणात रांगणारं बाळ नाही, त्या घरातल्यांना दुसरं काय सुचणार? कालच पुतण्या आला होता गावातून. त्याच्या लग्नाला वर्षभर नाही झालं तर त्याच्या घरात दुसरा पाळणा हलण्याची बातमी आली आणि आपल्या घरात नुसती पैशांचीच रास. पण तो पैसा काय छातीवर बांधून न्यायचा का वरती? वंशाचा दिवास नसेल तर एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीला कोण वारसदार असणार आहे? रुक्मिणीबाईंचा आवाज आता चांगलाच वाढला होता. आदित्यला हे सगळं ऐकवतच नव्हतं. त्याने हातातील पेपर खाली आदळला. आई, काय लावलंय सकाळ सकाळ? होईल सगळं वेळेवर. देव देईल तेव्हा देईल. तू तिला कशाला एवढे टोमणे मारतीयस रोज? मी कुठे टोमणे मारते रे आदू? मी तर माझं दुःख सांगते. उद्या लोक नावं ठेवतील आपल्याला. घरात सून वांजोटी असली की लोकांचे टोमणे मला ऐकावे लागतात. माझे डोळे मिटायच्या आधी एकदा तरी या घराचा वारसदार बघू दे की रे मला बाबा. एवढीच इच्छा आहे माझी. पदराने डोळे पुसत रुक्मिणीबाई आतल्या खोलीत निघून गेल्या. वांजोटी हा शब्द स्नेहाच्या कानावर पडला आणि तिने लगेच डोळ्यात पाणी आणलं. ती धावतच बेडरूममध्ये गेली. आदित्यने एक दीर्घ श्वास सोडला. तो मानसिकरित्या खूप थकत चालला होता. एका बाजूला तिने जन्म दिला ती आई आणि जिच्या भावना त्याला समजत होत्या, आणि दुसऱ्या बाजूला त्याची पत्नी, जिच्यावर तो अगदी जीवापाड प्रेम करत होता. या दोघींच्या मधल्या या रोजच्या तमाशात आदित्यची घुसमट होत होती. पण तो कोणालाच काहीच बोलू शकत नव्हता. तो निमूटपणे उठला, लॅपटॉपची बॅग घेतली आणि थेट ऑफिसला निघून गेला. संपूर्ण दिवस ऑफिसमध्ये फायलींच्या ढिगाऱ्यात आणि मीटिंग्समध्ये गेला असला तरी आदित्यच्या डोक्यातून सकाळचा तो प्रसंग काही केला जात नव्हता. आईने असे शब्द वापरायला नको होते असा विचार करत तो रात्री उशिरा घरी परतला. घरात पूर्ण शांतता होती. तो अगदी दबक्या पावलांनी बेडरूममध्ये गेला. बेडरूममध्ये अंधार होता. खिडकीतून येणाऱ्या चंद्राच्या प्रकाशात स्नेहा बेडच्या कोपऱ्यात गुडघ्यांमध्ये डोकं खुपसून बसली होती. आदित्यने हळूच लाईट लावली. स्नेहाचे डोळे लालबुंद झाले होते. तिने अगदी रडून रडून तिचा चेहरा सुजला होता. आदित्यने पटकन जाऊन तिला मिठीत घेतलं. स्नेहा, अगं काय हे? तू सकाळपासून अशीच रडतीयस का? प्लीज
शांत हो. आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. त्या जुन्या विचारांच्या आहेत. त्यांना नातवंडाची ओढ आहे म्हणून त्या रागात काहीही बोलून जातात. स्नेहाने आदित्यच्या छातीवर हात डोकं ठेवलं आणि ती हुंदके देत रडायला लागली. आदित्य, आईचं बरोबर आहे हो. मीच वांजोटे आहे. माझ्यातच काहीतरी कमी आहे. एखादी खोट असेल माझ्या शरीरात, म्हणूनच देवाने मला आई होण्याचं सुख दिलंच नाहीये. तिने तिचे अश्रू आदित्यच्या शर्टावर पुसले आणि हुंदका देत ती पुढे म्हणाली, मला वाटतं आपण वेगळंच झालेलं बरं. मी तुम्हाला ते सुख कधीच देऊ शकत नाहीये. तुम्ही मला माहेरी नेऊन सोडा. तुम्ही दुसरं लग्न करा. निदान एखाद्या चांगल्या मुलीकडून तरी तुम्हाला आणि आईंना या वंशाचा दिवा मिळेल. तिचे ते शब्द ऐकून आदित्यच्या काळजात चर्र झालं. त्याला स्वतःच्या अपघाताचा काळ आठवला, जेव्हा तो अपाहिज होऊन बेडवर पडून होता आणि स्वतःला कुचकामी समजत होता. आज त्याची स्नेहा तशीच स्वतःला दोष देत होती. त्याला तिची प्रचंड कीव आली. तो तिला अगदी घट्ट मिठीत घेत म्हणाला, स्नेहा, वेड लागले का तुला? असं पुन्हा कधीही बोलायचं नाहीस माझ्यासमोर. दुसरं लग्न? मूर्ख आहेस का तू? अरे, मूल होणं न होणं हे आपल्या हातात आहे का? तो निसर्गाचा नियम आहे आणि जरी मूल नाही झालं तरी आपण दत्तक घेऊ. पण तू मला सोडून जाण्याची भाषा कधीच करायची नाहीस. स्नेहाने रडक्या आवाजात अतिशय अगदी शिताफीने पुढचा डाव टाकला. नाही आदित्य, आपण असा अंधारात नाही राहू शकत. मला माहीत आहे माझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे. माझ्या मैत्रिणीने मला एका खूप मोठ्या डॉक्टरांचा पत्ता दिला आहे. आपण उद्याच्या उद्या तिथे जाऊ. मी माझ्या सगळ्या टेस्ट करून घेते, म्हणजे एकदाचं सत्य समोर येईल. ठीक आहे, तू म्हणतेस तसं करू. आपण उद्याच पुण्यातल्या त्या मोठ्या डॉक्टरांकडे जाऊ. सगळ्या टेस्ट करून घेऊ. पण तू स्वतःला असा त्रास करून घेणं आधी बंद कर बरं. आदित्यने तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला अगदी शांत केलं. आदित्यच्या कुशीत शिरून झोपी जाण्याचं नाटक करणारी स्नेहा अंधारात आपले डोळे उघडे ठेवून होती. तिच्या ओठांवर एक अत्यंत पुसटशी कपटी हास्यरेखा उमटून गेली होती. तिचे बनावट अश्रू केव्हाच वाळून गेले होते. आदित्यने तिला डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी होकार दिला होता आणि तिची खेळी अगदी बरोबर तिच्या मनासारखीच यशस्वी होत चालली होती. दुसऱ्या दिवशी सकाळ नेहमीप्रमाणेसारखीच उगवली पण आदित्यच्या मनात मात्र एक अनामिक धाकधूक होतीच. रात्री स्नेहाने घातलेल्या भावनिक साधानंतर त्याने ठरवलं होतं की आजचं डॉक्टरांकडे जायचंच. स्नेहाने सकाळी उठल्यावर अतिशय शिफातीने एका क्लिनिकचा पत्ता आदित्यला दिला. आदित्य, माझी एक जुनी मैत्रीण आहे. तिच्या ओळखीचे हे डॉक्टर आहेत. डॉक्टर समीर खूप मोठे आणि प्रसिद्ध स्पेशालिस्ट आहेत पुण्यातले. आपण तिथेच जाऊया. आदित्यने मुकाट्याने होकार दिला. त्याला फक्त स्नेहाच्या मनावरचं ओझं हलकं करायचं होतं आणि आईचे टोमणे कायमचे थांबवायचे होते. सकाळच्या ट्रॅफिकमधून वाट काढत आदित्यची गाडी डॉक्टर समीर यांच्या आलिशान क्लिनिक बाहेर येऊन थांबली. क्लिनिकमध्ये एसीचा तो थंडगार गारवा आणि औषधांचा तो विशिष्ट उग्रवास पसरला होता. स्नेहा आत गेल्यावर थोडी शांत आणि सावरून बसल्यासारखी वाटत होती. रिसेप्शनिस्टने नाव पुकारल्यावर केबिनचा दरवाजा उघडला आणि ते दोघे आत गेले. डॉक्टर समीर दिसायला अगदी रुबाबदार, डोळ्यांवर महागडा चष्मा आणि चेहऱ्यावर एक कमालीची शांतता. त्याने स्नेहाकडे एक अतिशय पुसटशी, इतरांना न समजणारी नजर टाकली आणि नंतर आदित्यकडे वळून हसून हस्तांदोलन केलं. हॅलो मिस्टर आदित्य, बसा, बोला, काय प्रॉब्लेम आहे? आदित्यने थोड्या संकोचपणानेच पण मनमोकळेपणाने सगळी परिस्थिती सांगितली. लग्नाला आता 2.5 वर्ष झालीत. घरातली अस्वस्थता आणि स्नेहाची स्वतःबद्दलची भीती हे सगळं त्याने डॉक्टरांसमोर मांडलं. डॉक्टर समीरने सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि हातातील पेनही टेबलावर टॅप करत अत्यंत गंभीर आणि व्यावसायिक आवाजात म्हणाला, हे बघा आदित्य, आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात हे सगळं कॉमन आहे. पण एक गोष्ट मी नेहमी सांगतो, जेव्हा मूल होत नाही तेव्हा समाजात फक्त स्त्रीला दोष दिला जातो. पण वैद्यकीयदृष्ट्या फक्त स्त्रीची तपासणी करून चालत नाही. नवरा आणि बायको दोघांच्याही टेस्ट होणं तितकंच गरजेचं असतं.
आपण आज दोघांचेही सॅम्पल्स घेऊया. परवापर्यंत सगळे रिपोर्ट येतील. मग आपण ठरवू की नक्की प्रॉब्लेम कुठे आहे आणि काय ट्रीटमेंट द्यायची. आदित्यने क्षणाचाही विचार न करता लगेच होकार दिला. काही प्रॉब्लेम नाही डॉक्टर, तुम्ही करा सगळ्या टेस्ट. मला फक्त माझी स्नेहा हसतमुख हवी आहे. बाजूला बसलेल्या स्नेहाने पदराआड तोंड लपवून एक खोटा सुस्कारा सोडला. 2 दिवसानंतर आदित्य ऑफिसच्या केबिनमध्ये एका महत्त्वाच्या मीटिंगच्या तयारीत होता आणि तेवढ्यात त्याला डॉक्टर समीर यांचा फोन आला. आदित्य, तुमचे आणि मिसेसचे रिपोर्ट आले आहेत. तुम्ही एकदा एकटेच क्लिनिकला येऊन जाऊ शकाल का? मला तुमच्याशी थोडं डिटेलमध्ये बोलायचं आहे. आदित्यच्या काळजात धस्स झालं. एकट्याला का बोलायचं असेल? का त्यांनी मला बोलवलं असेल? स्नेहाच्या रिपोर्टमध्ये काही भयंकर तर नसेल ना? तिला काही गंभीर आजार तर नसेल ना? याच भीतीने त्याच्या अंगावर अगदी काटा उभा राहिला. त्याने घाईघाईने लॅपटॉप बंद केला आणि गाडी थेट क्लिनिककडे वळवली. तो केबिनमध्ये गेला. डॉक्टर समीर चेहऱ्यावर अत्यंत गंभीर भाव घेऊन बसला होता. टेबलावर 2 फाईल्स होत्या. बसा आदित्य. डॉक्टरांनी पाण्याचा ग्लास त्याच्याकडे सरकवला. डॉक्टर, स्नेहा ठीक आहे ना? तिच्याच रिपोर्टमध्ये काय आलंय का? काही मेजर प्रॉब्लेम आहे का? आदित्यने एका दमात घाबरूनच विचारलं. डॉक्टर समीरने स्नेहाची फाईल बाजूला काढली आणि आदित्यच्या डोळ्यात थेट बघत म्हणाला, स्नेहाचे रिपोर्ट्स एकदम नॉर्मल आहेत आदित्य. शी इज ॲब्सोल्युटली फाईन. तिला आई होण्यात कसलीही अडचण नाही आहे. आदित्यच्या जीवात जीव आला. त्याने सुटकेचा निश्वास सोडला आणि चेहऱ्यावर हसू आणत म्हणाला, थँक गॉड. म्हणजे ती उगीच स्वतःला दोष देत होती. मग डॉक्टर, नक्की प्रॉब्लेम तरी काय आहे? आपण काही औषधं सुरू करायची का? डॉक्टर समीरने दुसरी फाईल उघडली. ती आदित्यची होती. केबिनमध्ये अचानक एक भयंकर शांतता पसरली. आदित्य, प्रॉब्लेम स्नेहामध्ये नाही आहे, प्रॉब्लेम तुमच्यात आहे. हे वाक्य ऐकताच आदित्यच्या चेहऱ्यावरचे भावच गोठले. त्याच्या कानांवर त्याला विश्वास बसेना. माझ्यात? म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला डॉक्टर? डॉक्टरांनी डोळ्यावरचा चष्मा काढला आणि पुढे झुकून अतिशय थंड पण अंगावर काटा आणणाऱ्या आवाजात सांगायला सुरुवात केली. आदित्य, तुमच्या मेडिकल हिस्ट्रीमध्ये तुम्ही एका मोठ्या ॲक्सिडेंटचा उल्लेख केला आहे. काही वर्षापूर्वी लोणावळ्याला दरीत पडला होतात तुम्ही, बरोबर ना? आदित्यने यंत्रासारखी मान डोलावली. त्याचा घसा सुकायला लागला होता. त्या अपघातात तुमच्या कमरेच्या खालच्या भागाला जो भयंकर मार लागला होता त्याने तुमची हाडं तर जुळली आदित्य, पण तुमच्या प्रायव्हेट नर्वस कायमचा डॅमेज झाला आहे. आजवर तुम्हाला याचा त्रास जाणवला नाही कारण तुमचं रुटीन नॉर्मल होतं. पण तुमच्या टेस्ट रिझल्ट सांगतायत की तुमच्यात काउंट पूर्णपणे 0 आहे आणि तो वाढण्याची कोणतीही म्हणजे अगदी 1% शक्यता नाही आहे. डॉक्टर 1 सेकंद थांबले आणि त्यांनी तो शेवटचा खिळा आदित्यच्या मर्मावर ठोकला. आय एम व्हेरी सॉरी आदित्य, पण वैद्यकीय सत्य हेच आहे की तुम्ही आता या जन्मात कधीच बाप बनू शकणार नाही. कधीच बाप बनू शकणार नाही हे शब्द आदित्यच्या कानावर एखाद्या बॉम्बसारखे फुटले. त्याच्या डोक्याला एकदम मुंग्या आल्या. आजूबाजूची हवा जणू अचानक गायबच झाली आणि त्याला श्वास घेता येईनासा झाला. तो त्या खुर्चीवरच निर्जीव पुतळ्यासारखा थिजून गेला. डॉक्टर, तुम्ही काय बोलता हे? असं कसं होईल? अहो, मी एकदम ठणठणीत आहे. तुम्ही मला बघताय ना. अहो, माझा बिझनेस, माझं सगळं नॉर्मल आहे. तुम्ही परत एकदा मला चेक करा ना प्लीज डॉक्टर. कुठेतरी काहीतरी चूक झाली असेल. माणसाकडून चुका होतात ना डॉक्टर. आदित्यचा आवाज थरथरत होता. डोळ्यात पाणी जमायला लागलं होतं. तो अक्षरशः डॉक्टरांसमोर हात जोडून गावाया करत होता. आदित्य, शांत व्हा. सायन्समध्ये खोटं नसतं. मी 3 वेळा टेस्ट क्रॉस चेक केली. तो अपघात तुमच्या पुरुषार्थाला कायमचा संपवून गेलाय. हेच कटू आणि सत्य आहे. डॉक्टर समीरने अगदी निर्दयीपणे पण व्यावसायिक सल्ल्याचा आव्हानात सांगितलं. आदित्यचे हातपाय गळून पडले. एका क्षणात त्याची सगळी संपत्ती, त्याचा तो रुबाब, तो जणू मातीत मिसळून गेला.
एक पुरुष म्हणून असलेल्या त्याच्या अस्तित्वाचे डॉक्टरांच्या त्या एका वाक्याने अक्षरशः तुकडे तुकडे केले. तो आतून पूर्णपणे कोसळला. हे रिपोर्ट स्नेहाला सांगायचेत का मी? तिला बोलावून का? त्याला बोलावू का? डॉक्टरांनी विचारलं. नाही. आदित्य जवळजवळ ओरडलाच. नाही डॉक्टर, तिला काहीही सांगू नका. माझी आई मरेल हो हे ऐकून. मी बघेन काय करायचं ते. आदित्यने थरथरत्या हातांनी ती फाईल हातात घेतली. ती फाईल त्याला एखाद्या जळत्या निखाऱ्यासारखी वाटत होती. तो क्लिनिकमधून बाहेर पडला, पण त्याचे पाय जमिनीवर नव्हते. तो कसा तरी चालत गाडीपर्यंत पोहोचला. गाडीत बसल्यावर त्याने दरवाजा लॉक केले आणि स्टेअरिंगवर डोकं ठेवून असा काही हंबरडा फोडला जो आजवर त्याने आयुष्यात कधीच फोडला नव्हता. त्या बंद गाडीत तो एखाद्या लहान मुलासारखा ओक्सामोक्षी रडत होता. अरे देवा, हे काय केलंस तू माझ्यासोबत? त्यापेक्षा मला त्या दरीतच का नाही मारून टाकलंस? हा असा अर्धवट कुचकामी पुरुष म्हणून जगण्यापेक्षा मरण आलेलं परवडलं असतं मला. तो स्वतःच्या छातीवर बुके मारून रडत होता आणि त्याच्या डोळ्यासमोर आईचा चेहरा आला. आई, जी रोज उठून बिचाऱ्या सुनेला वांझोटी म्हणून टोमणे मारत होती. अगं आई, तुझी सून वांझोटी नाहीये. तुझा पोटचा गोळाच या जगाला वारस द्यायला नालायक ठरलाय. काय तोंड दाखवू मी आता समाजाला? काय सांगू स्नेहाला? घरी स्नेहा त्याची वाट बघत होती, पण आदित्यला आता तिच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत होत नव्हती. ती बिचारी स्वतःला दोष देत होती, रडत होती आणि खरा गुन्हेगार तर मी आहे. माझ्यामुळे तिचं मातृत्व हिरावलं जातंय. या अपराधीपणाच्या भावनेने आदित्यला आतून अक्षरशः जाळून राख केलं. त्याचा पुरुषार्थ, त्याचा आत्मविश्वास, सगळं काही त्या एका खोट्या मेडिकल रिपोर्टने हिरावून घेतलं होतं. पण बिचाऱ्या आदित्यला कुठे माहीत होतं की हा रिपोर्ट म्हणजे स्नेहा आणि त्या डॉक्टरने रचलेला एक भयंकर कट होता. स्वतःला सावरत त्याने डोळे पुसले. तो रिपोर्ट त्याने गाडीच्या डॅशबोर्डजवळ लपवून ठेवला आणि आजपासून त्याला एक भयंकर नाटक करावं लागणार होतं. स्वतःच्या कमकुवतपणाचं ओझं छातीवर बाळगून जगासमोर हसण्याचं नाटक, जे त्याच्या जीवावर उठणार होतं. गाडी चालू असताना त्याचे हात अजूनही थरथरत होते आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा काही केल्या थांबत नव्हत्या. डॅशबोर्डमध्ये तो खोटा रिपोर्ट लपवून जेव्हा आदित्य घरी पोहोचला, तेव्हा तो आतून अगदी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. त्याच्या पायात त्राण उरला नव्हता. घरात पाऊल ठेवताच देवघरातून येणारा अगरबत्तीचा वास आणि रुक्मिणीबाईंची चालू असलेली बडबड त्याच्या कानावर पडली. अगं, नुसते देवाऱ्यात दिवे लावून आणि उपवास करून काय उपयोग? ज्या घरात खेळायला तान्हुलं नाही, त्या घराला स्मशानाची अवकळा येते. माझ्या मैत्रिणींच्या सुना आता दुसरी बाळंतपणं करतायत आणि इथे पहिलीचंच मारामार. रुक्मिणीबाईंचे हे शब्द दररोजचेच होते, पण आज ते आदित्यच्या काळजाला जिवंत डागण्यात देत होते. आणि कारण आज त्याला सत्य माहीत होतं. आजवर तो स्नेहाची बाजू घेत होता, पण आता त्याला कळून चुकलं होतं की यात स्नेहाचा कोणताच दोष नाही. दोष त्याच्या स्वतःच्या रक्तात, त्याच्या पुरुषार्थात आहे. पुढचे काही महिने आदित्यसाठी एखाद्या जिवंत नरकासारखे गेले. त्याने स्नेहापासून स्वतःला पूर्णपणे तोडून घेतलं. तो तिच्याशी नीट बोलेनासा झाला. रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्येच बसून राहायचा आणि घरी आला तरी सोफ्यावरच झोपायचा. स्नेहाने या परिस्थितीचा पुरेपूर फायदा उचलला. तिने आदित्यसमोर रडण्याचं आणि सासूबाईंचे टोमणे निमूटपणे ऐकून घेण्याचं नाटक अधिकच रंगवलं. बिचारा आदित्य. स्नेहाचे ते खोटे अश्रू पाहून त्याला स्वतःचीच शिसारी यायची. माझ्यासारख्या एका अपूर्ण आणि कुचकामी माणसामुळे या निष्पाप मुलीचं आयुष्य बर्बाद होतंय. तिला आई व्हायचंय, पण माझ्यामुळे ती कधीच आई बनू शकणार नाही आणि समाजाचे टोमणे मात्र तिला खावे लागतायत. या अपराधी भावनेतून तो आतून पोखरला गेला आणि अखेर एक दिवस आदित्यने एक अत्यंत कठोर निर्णय घेतला. त्याने स्नेहाला घटस्फोट देण्याचं ठरवलं. स्नेहा, आपण वेगळंच झालेलं बरं. एका रात्री अत्यंत जड अंतकरणाने आदित्यने तिला सांगितलं. स्नेहाने आश्चर्याचा आणि दुःखाचा देखावा करत टाहू फुडला. का आदित्य, काय चूक झाली आहे माझी? मी नाही राहू शकत तुमच्या विना. नका ना मला असं सोडून जाऊ. पण आदित्य ठाम होता. नाही स्नेहा, माझ्या आईचा त्रास तुला सहन होत नाहीये.
आणि मला तुझी ही रोजची घुसमट बघवत देखील नाही. तू मुक्त आहेस. तू तुझं नवीन आयुष्य सुरू कर. आदित्यने स्वतःचा तो भयंकर दोष जगासमोर आणला नाही. समाजात एका पुरुषाला तू बाप बनू शकत नाहीस हे सांगणं मृत्यूहून भयंकर असतं. आणि दुसरं म्हणजे जर त्याने खरं सांगितलं असतं तर समाजाच्या नजरेत स्नेहा कायमची बिचारी ठरली असती. तिला कुणीतरी सहानुभूतीने जवळ केलं असतं, पण तो सन्मान मिळाला नसता. म्हणून त्याने स्वतःच्या प्रतिष्ठेवर आणि स्नेहाच्या भविष्यावर पडदा टाकण्यासाठी घटस्फोटाचं कारण मतभेद असं दिलं. शिवाजीनगरचे फॅमिली कोर्ट. पावसाळी हवेमुळे सगळीकडे एक प्रकारची उदासी पसरली होती. कोर्टाच्या त्या जुन्या अंधाऱ्या कॉरिडॉरमध्ये आदित्य आणि स्नेहा उभे होते. वकिलांनी पेपर आणले. जज साहेबांनी दोघांनाही विचारलं, तुमचा निर्णय ठाम आहे ना? आदित्यने फक्त खाली मान घालून होकार दिला. स्नेहाच्या डोळ्यात बनावट अश्रू होते. फायनल सिग्नेचर करताना आदित्यचा हात थरथरला. त्याने स्नेहाच्या नावावर पोटकी म्हणून एक भली मोठी रक्कम आणि एक फ्लॅट करून दिला. त्याला वाटत होतं की त्याने स्नेहाच्या मातृत्वाचा अधिकार हिरावलाय. त्याची ही छोटीशी भरपाई. कोर्टाचा तो ठक असा शिक्का कागदावर उमटला आणि एका 2.5 वर्षाच्या संसाराचा कागदोपत्री अंत झाला. कोर्टाच्या पायऱ्या उतरताना स्नेहाने वळूनही पाहिलं नाही. ती निघून गेली. आपल्या खऱ्या प्रियकराकडे जायला ती मोकळी झाली. पण मागे राहिला तो आदित्य, एकाकी, रिकामा आणि आतून पूर्णपणे मेलेला. घटस्फोटानंतर घर एकदम खायला उठलं. रुक्मिणीबाईंनाही थोडं वाईट वाटलं, पण त्यांच्या मनात एक नवीन आशा अशी पल्लवित झाली होती. बरं झालं गेली ती वांझोटी. आता मी माझ्या आदूचं दुसरं लग्न लावून देईन, एखाद्या गुणी आणि सुदृढ मुलीशी, जी माझ्या घराला वारस देईल. 6 महिने उलटून गेले. आदित्य स्वतःला बिझनेसमध्ये बुडून घेत होता, पण नियतीचा खेळ काही अजून संपला नव्हता. एके दिवशी रुक्मिणीबाईंच्या मोबाईलवर एक अनपेक्षित फोन आला. तो फोन स्नेहाचा होता. रुक्मिणीबाई आधी चिडल्या, पण स्नेहाने अत्यंत गोड आवाजात आणि रडत रडत त्यांना जाळ्यात ओढलं. आई, मी तुमच्या घराचा वारस देऊ शकले नाही, याचं मला जन्मभर दुःख राहील. पण आदित्यला असं एकटं बघून मला खूप त्रास होतोय. मी तुमच्यासाठी एक स्थळ सुचवू का? माझ्या दूरच्या मावशीची मुलगी आहे अपूर्वा. नुकतीच 21व्या वर्षात पदार्पण केली आहे. अगदी साधी, गावाकडची, संस्कारी मुलगी आहे. ती तुमच्या घराचं नक्कीच गोकुळ करेल. स्नेहाचा हा डाव अत्यंत भयंकर होता. आदित्य कधीच बाप बनू शकणार नाही हे तिला चांगलंच माहीत होतं. त्यामुळे अपूर्वासारख्या एका निष्पाप मुलीला आदित्यच्या गळ्यात बांधून आदित्यची आणि त्याच्या आईची अजून मोठी फजिती आणि तडफड बघण्याची तिची ती कपटी खेळी होती. रुक्मिणीबाई त्या जाळ्यात अलगद अडकल्या. त्यांनी अपूर्वाला पाहिलं आणि त्यांना ती मुलगी लगेच पसंत पडली. अपूर्वा खरोखरच एखाद्या ताज्या पारिजातकाच्या फुलासारखी निष्पाप आणि सुंदर होती. साधी राहणी, चेहऱ्यावर एक निरागस तेज. जेव्हा रुक्मिणीबाईंनी आदित्यसमोर हा प्रस्ताव ठेवला तेव्हा आदित्यने कडाडून विरोध केला. नाही आई, मला दुसरं लग्न करायचंच नाहीये. मी नाही करू शकत कोणाशीही लग्न. त्याच्या मनात विचार होता की मी अपूर्ण आहे, तर मी दुसऱ्या एका निष्पाप मुलीचं आयुष्य का बरबाद करू? पण आईने हट्टच धरला. तिने जेवण सोडलं. रडून रडून घर अगदी डोक्यावर घेतलं. माझा शेवटचा श्वास बघायचा असेल तर नाही म्हण. नाहीच म्हण आदू. मला वंशाचा दिवा हवा आहे. मला मरण शांततेने येऊ दे रे बाबा. आईच्या त्या भावनिक ब्लॅकमेलसमोर आदित्य हतबल झाला. त्याने स्वतःच्या नशिबाला दोष देत मान खाली घातली आणि जड अंतकरणाने अपूर्वाशी लग्न करायला होकार दिला. पुण्यातील एका छोट्याशा मंदिरात मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत आदित्य आणि अपूर्वाचं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. अपूर्वाच्या डोळ्यात एका श्रीमंत आणि चांगल्या घरात पडल्याचा आनंद होता, तर आदित्यच्या डोळ्यात एका भयंकर अपराधीपणाची छटा होती. अपूर्वाचा गृहप्रवेश दारात धान्याचं माप ठेवलं होतं. अपूर्वाने लाल रंगाची भरजरी नऊवारी साडी नेसली. नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर, हिरवा चुडा आणि पायातल्या पैंजणाचा तो छुमछुम आवाज. रुक्मिणीबाईंनी तिची आरती केली. ये पोरी, उजवं पाऊल पुढे टाकून माप ओलांड आणि लक्ष्मीसारखी घरात ये. या घराला आता तुझ्याच कुशीत वारस मिळू दे. रुक्मिणीबाईंच्या या शब्दांवर अपूर्वा लाजली, पण आदित्यच्या अंगावर मात्र काटा आला. अपूर्वाने हळूच पायाच्या अंगठ्याने धान्याचं माप
ढकललं आणि तांदूळ उंबरठ्याच्या आत सांडले आणि तिने घरात पहिलं पाऊल टाकलं. तिच्या पायांच्या ठशांवरून चालताना आदित्यला असं वाटत होतं जणू तो एका कोवळ्या मुलीला फसवून तिच्या आयुष्याची राख रांगोळी करायला घेऊन आलाय. त्या रात्री सजलेल्या बेडरूममध्ये अपूर्वा एका नव्या नवलाईने नव्या संसाराच्या स्वप्नांची डोळे मिटून अगदी आनंदाने वाट पाहत होती. ते देखील आदित्यची वाट पाहत बसली होती. पण आदित्य खिडकीबाहेर शून्यात नजर लावून उभा होता. त्याच्या मनात एकच विचार सुरू होता, ही निष्पाप मुलगी एका अशा घरात आली आहे जिथे तिला प्रेमाचा बहर कधीच मिळणार नाही. मी एक वाळवंट आहे आणि ही बिचारी एका वाळवंटात पावसाची अपेक्षा घेऊन आली आहे. पण आदित्यला कुठे माहीत होतं की या वाळवंटात असा काही पाऊस पडणार होता जो त्याच्या संशयाच्या आणि रागाच्या वणव्याला अधिकच भडकावून देणार होता. घरात अपूर्वाच्या रूपाने साक्षात लक्ष्मी चालून आली होती. तिचं ते साधं सोजवळ रूप, बोलण्यातही आपुलकी आणि मोठ्यांचा आदर करण्याची तिची पद्धत, यामुळे अवघ्या काही दिवसातच तिने रुक्मिणीबाईंचं मन अगदी जिंकून घेतलं होतं. घरातल्या कामात ती एखाद्या सुगरणीसारखी राबायची. सकाळी लवकर उठून सडा रांगोळी करण्यापासून ते रात्री आदित्यची वाट बघत जागी राहण्यापर्यंत तिने स्वतःला या संसारात पूर्णपणे झोकून दिलं होतं. पण या सगळ्या बदल्यात तिला आदित्यकडून काय मिळत होतं? फक्त एक कोरडेपणा आणि दुरावा. आदित्य तिच्याशी कधीच मनमोकळा बोलत नसे. ऑफिसमधून आल्यावर तो लॅपटॉपमध्ये डोकं खूप बसायचा. अपूर्वाने प्रेमाने चहा किंवा जेवणाचं ताट आणून दिलं तरी तो तिच्याकडे नजर वर करूनही पाहत नसायचा. रात्री बेडरूममध्ये तो पाठी मारून झोपायचा. अपूर्वा अगदीच लहान होती, जेमतेम 21 वर्षाची. तिला वाटायचं की पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्यामुळे आदित्य अजूनही त्या धक्क्यातून सावरला नसेल किंवा बिझनेसचं खूप मोठं टेन्शन असेल. हळूहळू सगळं काही ठीक होईल. माझा नवरा एक दिवस नक्की माझ्यावर प्रेम करेल या आशेवर ती बिचारी रोज सकाळी उठायची. लग्नानंतर नवरा बायको म्हणून जे काही शारीरिक संबंध आले होते तेही आदित्यने केवळ एका यंत्रासारखे कसलीही भावना न ठेवता निभावले होते. कारण त्याला वाटत होतं की माझ्या या मृत शरीराचा आणि कुचकामी पुरुषार्थाचा या कोवळ्या मुलीला काय उपयोग. लग्नाला आता 5-6 महिने उलटून गेले होते. पावसाचे दिवस संपून पुण्यात आता थंडीची चाहूल लागली होती. असाच एक दिवस आदित्य ऑफिसमध्ये एका मोठ्या मीटिंगमध्ये अडकला होता. मीटिंग संपून डोक्याला हात लावून तो संध्याकाळी थकून घरी आला. त्याने घराचा दरवाजा उघडला आणि समोरच दृश्य पाहून तो थोडा थबकलाच. घरातला देवारा फुलांनी सजवला होता. रुक्मिणीबाईंच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. त्या आदित्यला पाहताच घाईघाईने पुढे आल्या आणि त्यांनी चक्क आदित्यच्या तोंडात एक पेढा कोंबला. अरे आदू, पेढा खा रे बाबा. आज माझ्या घरात साक्षात परमेश्वराने कृपा केली. माझ्या कुळाचा उद्धार झाला बघ. आपली अपूर्वा गरोदर आहे. देवाने अखेर माझी हाक ऐकली रे. रुक्मिणीबाईंचे हे शब्द एखाद्या सुरीसारखे आदित्यच्या कानावर पडले. अपूर्वा गरोदर आहे, अपूर्वा गरोदर आहे, हे 3 शब्द त्याच्या मेंदूत एखाद्या बॉम्बसारखे फुटले. त्याच्या तोंडातला तो गोड पेढा अचानक त्याला कडू विषासारखा वाटू लागला. हातातील लॅपटॉपची बॅग त्याच्याही नकळत खाली सटकली. त्याच्या डोळ्यासमोर डॉक्टर समीरच्या केबिनमधलं ते दृश्य लख्खपणे उभं राहिलं. तुमच्या नसा कायमच्या डॅमेज झाल्या आहेत. तुमच्यात स्पर्म काउंट पूर्णपणे 0 आहे. तुम्ही आता या जन्मात कधीच बाप बनू शकणार नाही. डॉक्टरचे ते थंड आणि निर्दयी शब्द त्याच्या कानात घुमू लागले. जर तो बाप बनूच शकत नाही, जर वैद्यकीय विज्ञानाने त्याला कुचकामी ठरवलं होतं, तर मग अपूर्वाच्या पोटात वाढणारं हे बाळ कोणाचं आहे? हा एकच विचार त्याच्या डोक्यात सापासारखा सळसळू लागला. त्याच्या पायाखालची जमीन अगदी अक्षरशः सरकली. श्वास जड झाला. त्याने हळूच नजर वर केली. समोर अपूर्वा उभी होती. अंगावर एक साधीशी निळी साडी, चेहऱ्यावर एक गोड लाजरा भाव आणि कपाळावर आलेला घामाचा बिंदू. एका नव्या मातृत्वाची चाहूल तिच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होती. पण आज आदित्यला त्या चेहऱ्यात निरागसता दिसली नाही. त्या क्षणी आदित्यच्या नजरेत अपूर्वा ही जगातील सर्वात कपटी, चारित्र्यहीन आणि खोटारडी स्त्री ठरली. माझ्या पाठीमागे हिचे कोणाशी तरी संबंध आहेत. लग्नाआधीपासूनच हिचं गावात कुणाशी तरी सूत जुळलं असावं आणि हे पाप लपवण्यासाठीच हिने माझ्यासारख्या श्रीमंत मुलाशी लग्न केलं असेल. किती निर्लज्जपणे ही माझ्या घरात दुसऱ्याचं पाप वाढवतीये. आदित्यच्या मनात संशयाचं आणि रागाचं एक भयंकर वादळ उठलं.
त्याला वाटलं की आत्ताच्या आत्ता या मुलीची मानगुटी पकडावी आणि तिला घरातून हाकलून द्यावं. पण तो काहीच करू शकत नव्हता. तो अक्षरशः हतबल झाला होता. जर त्याने अपूर्वाच्या चारित्र्यावर आरोप केला असता, हे माझं मूल नाही असं ओरडून सांगितलं जरी असतं, तर पुढचा प्रश्न आलाच असता, का हे तुझं मूल असू शकत नाही? आणि मग त्याला स्वतःचा तो नपुसकत्वाचा खोटा रिपोर्ट, स्वतःचा अपूर्ण पुरुषार्थ हा जगासमोर आणावा लागला असता. समाजाची इज्जत, आईची होणारी अवस्था आणि आपला खोटा माज या सगळ्यांच्या ओझ्याखाली आदित्यने ओठ घट्ट दाबून धरले. एका खोट्या प्रतिष्ठेपायी त्याने तो अपमान आपल्या आत गिळून घेतला. काय रे, असा पुतळ्यासारखा काय उभा राहिलास? आनंद नाही झाला का तुला? आईने आदित्यला विचारलं. हो, खूप आनंद झाला आई. मी फ्रेश होऊन येतो, असं अत्यंत कोरडेपणाने म्हणत आदित्य तडतड पावले टाकत बेडरूममध्ये निघून गेला आणि त्याने आतून दरवाजा लावून घेतला. त्या रात्री आदित्य जेवायलाही बाहेर आला नाही. त्या दिवसापासून आदित्य अगदी पूर्णपणे बदलला. त्याच्यातल्या त्या संशयाच्या भूताने त्याच्या विचार करण्याची ताकदच हिरावून घेतली होती. तो अपूर्वाशी अक्षरशः एखाद्या जनावरासारखा वागू लागला. ती जवळ आली की तो किळस आल्यासारखा दूर सरकायचा. माझ्याजवळ यायचा प्रयत्न करू नकोस, मला तुझा स्पर्शही सहन होत नाही, असं तो तिला डोळे वाटारून अगदी सांगायचा. अपूर्वा बिचारू गोंधळून गेली. गरोदरपणात एका स्त्रीला आपल्या नवऱ्याच्या आधाराची, त्याच्या प्रेमाची आणि लाडाची सर्वात जास्त गरज असते. पण इथे लाड तर दूरच, तिला आदित्यचा फक्त तिरस्कार आणि शिव्या मिळत होत्या. एके दिवशी रात्री अपूर्वा आदित्यसाठी गरम दुधाचा ग्लास घेऊन बेडरूममध्ये आली. आदित्य लॅपटॉपवर काम करत होता. तिने घाबरत दुधाचा ग्लास टेबलावर ठेवला आणि थरथरत्या आवाजात विचारलं, अहो, तुमची काही चूक झाली आहे का माझ्याकडून? तुम्ही असे का वागताय माझ्याशी? मी गरोदर आहे हे कळल्यापासून तुम्ही माझ्याशी धड बोलतही नाहीत. बाळाचं नाव काय ठेवायचं हेही तुम्ही एकदा विचारलं नाही. माझा काय गुन्हा आहे ते तरी सांगा. तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. आदित्यने लॅपटॉप जोरात बंद केला. त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले होते. तो तिच्या अंगावर धावून गेला आणि म्हणाला, गुन्हा? तुझा गुन्हा काय आहे हे तुला चांगल्यापैकीच माहीत आहे. जास्त सती सावित्री होण्याचं नाटक करू नकोस. जे काही चालू आहे ते निमूटपणे सहन कर. या घरात तुला राणीसारखं राहायला मिळतंय ना, तेवढ्यावर गप्प राहा. मला तुझ्या या नाटकाची आणि तुझ्या त्या वाढणाऱ्या गर्भाची कसलीही पडलेली नाहीये, समजलं? अपूर्वा घाबरून 2 पावलं मागे सरकली. आदित्यने ते जहाल शब्द तिच्या काळजाला घरे पाडून गेले. तुझ्या त्या वाढणाऱ्या गर्भाची हे शब्द ऐकून ती आतून पूर्णपणे तुटली. ती रोज रात्री उशीत तोंड खुपसून हमसून रडायची. माझ्या नवऱ्याला माझं बाळ नको आहे का? त्याच्या मनात असं काय चाललंय जे मला सांगतच नाहीयेत? हा प्रश्न तिला रात्रंदिवस सतावत होता. रुक्मिणीबाईंना वाटायचं की बिझनेसच्या टेन्शनमुळे आदित्य चिडचिड करतोय. त्या अपूर्वाची खूप काळजी घ्यायच्या, तिला खाऊ पिऊ घालायच्या. पण ज्या घरात नवऱ्याचंच प्रेम नाही आहे तिथे सासूच्या लाडांनी अपूर्वाचं मन कसं भरणार होतं? आदित्यने अपूर्वाला एकदाही हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी नेलं नाही. ती एकटीच किंवा सासूबाईंसोबत रिक्षा करून डॉक्टरांकडे जायची. घरात बाळाच्या स्वागताची तयारी सुरू होती. लहान मुलांचे कपडे, खेळणी येत होती आणि दुसरीकडे बेडरूममध्ये मात्र एका भयंकर संशयाच्या आगीत आदित्य आणि अपूर्वाचं नातं जुळून खाक झालं होतं. संशयाचं हे विष इतकं भयंकर असतं की ते चांगल्या माणसांची माणुसकी संपवून टाकतं. आदित्यला आता अपूर्वाच्या प्रत्येक कृतीत संशय येऊ लागला होता. ती फोनवर कोणाशी बोलत असेल तर तू नक्की तुझ्या त्या याराशीच बोलत असशील असे घाणेरडे विचार त्याच्या मनात यायचे. तो तिला सतत टोचून बोलायचा, तिचा अपमानही करायचा. अपूर्वाची अवस्था एखाद्या पिंजऱ्यात अडकलेल्या निष्पाप पाखरासारखी झाली होती. तिला ना उडता येत होतं ना त्या पिंजऱ्यातून सुखाने जगताही येत नव्हतं. काळाचं चक्र थांबत नव्हतं आणि पुण्यातल्या मुठा नदीत जसं पाणी वाहतं तसाच तो काळही वेगाने पुढे सरकत होता. लग्नानंतरची 7-8 वर्ष कशी भुरकन निघून गेली ते आदित्यलाही समजलं नाही. पण ही वर्ष म्हणजे त्याच्या अपूर्वाच्या आयुष्यातला एक न संपणारा अंधार होता. या काळात अपूर्वाने 3 मुलांना जन्म दिला होता. सगळ्यात मोठी मुलगी श्रावणी, त्यानंतर ईश्वरी आणि सगळ्यात धाकटा मुलगा म्हणजे वेदांत. रुक्मिणीबाईंच्या घराला जणू गोकुळाचं स्वरूप आलं होतं. घरात लहान मुलांचा किलबिलाट, त्यांचे बोबडे बोल, त्यांची भांडणं आणि रुक्मिणीबाईंचे लाट, सगळं काही एखाद्या सुखी कुटुंबासारखं दिसत होतं. पण
हे फक्त बाहेरून दिसणारच चित्र होतं. घराचा उंबरठा ओलांडून आत गेल्यावर एक वेगळीच गुदमरून टाकणारी हवा जाणवायची. तो भव्य बंगला आतून एखाद्या बर्फाच्या पेटीसारखा गारठलेला होता. कारण त्या घराचा कर्ता पुरुष आदित्य स्वतःच्याच घरात एका परक्या माणसासारखा वावरत होता. आदित्यचा बिझनेस आता खूप मोठा झाला होता. पैशांची अक्षरशः रास लागली. बाहेरच्या जगात तो एक यशस्वी आणि रुबाबदार उद्योजक होता. लोक त्याच्याकडे आदराने बघायचे, त्याच्या बिझनेसचं सेन्सचं कौतुक करायचे. पण जेव्हा तो संध्याकाळी आपली मर्सिडीज गाडी घेऊन घराच्या गेटसमोर मध्ये शिरायचा, तेव्हा त्याचा चेहरा एखाद्या गुन्हेगारासारखा काळवंडलेला असायचा. बाबा आले, बाबा आले असं ओरडत जेव्हा 5 वर्षाची ईश्वर्या आणि 8 वर्षाची श्रावणी धावत गेटवर यायच्या, तेव्हा आदित्यच्या कपाळावर आठ्या पडायच्या. बाजूला व्हा, गाडी खाली याल, जा घरात जाऊन बसा, मला त्रास देऊ नका असं अत्यंत कोरडेपणाने ओरडून तो त्यांना हाकलून द्यायचा. बिचाऱ्या मुली घाबरून मागे सरकायच्या. त्यांचे निरागस चेहरे उतरून जायचे. त्यांना कळायचंच नाही की बाबा आपल्यावर इतर बाबांसारखं प्रेम का करत नाहीत, आपल्याला कडेवर का घेत नाहीत. आदित्य गाडीतून उतरून थेट आपल्या स्टडी रूममध्ये निघून जायचा. दरवाजा आतून लावून घ्यायचा आणि रात्री जेवणाच्या वेळेपर्यंत बाहेर यायचा नाही. अपूर्वा बिचारी स्वयंपाकघरात डोळ्यात पाणी आणून काम करत असायची. अपूर्वा, अगं काय हे, पोरींना असं का ओरडला तो, आल्या आल्या कसलं ऑफिसचं टेन्शन असतं एवढं, रुक्मिणीबाई विचारायच्या. अपूर्वा पदराने डोळे पुसत म्हणायची, नाही नाही आई, काही नाही आई, ऑफिसमध्ये काम जास्त असेल, तुम्ही मुलांना जेवायला वाढा, मी त्यांच्यासाठी ताट तयार करते. रात्रीच्या जेवणाच्या टेबलावरची शांतता तर एखाद्या स्मशानासारखी असायची. आदित्य कोणाशीच एक चकार शब्दही बोलत नसायचा. तो नुसता ताटातल्या अन्नाशी खेळत असायचा आणि चोरट्या नजरेने त्या 3 मुलांकडे पाहायचा. ही माझी मुलं नाहीतच, ही कुण्या भलत्याचेच बापाची पोरं आहेत, कोणत्या तरी बापाची पापं आहेत जी मला पोसावी लागतायत. ही अपूर्वा एवढी साधी भोळी दिसते, पण हिच्यासारखीच नीच बाई जगात नसेल. माझ्या आचारपणाचा, माझ्या नपुसकत्वाचा फायदा घेऊन हिने बाहेर कोणाशी तरी संबंध ठेवले आणि ही 3ही मुलं माझ्या गळ्यात मारली. आणि मी एका नामर्दासारखा हे सगळं निमूटपणे सहन करतोय, फक्त समाजाच्या भीतीने आणि आईच्या खोट्या सुखासाठी. असे विषारी विचार त्याच्या मेंदूतून काही केल्या जात नव्हते. रात्रंदिवस थैथयाट करायचे. तो आतून अक्षरशः जळून खाक झाला होता. त्याला अपूर्वाचा इतका राग यायचा की वाटायचं आत्ताच्या आत्ता तिची मानगुटी पकडून तिला घराबाहेर हाकलून द्यावं. पण तो आपला स्वतःचा खोटा रिपोर्ट आणि आपला तथाकथित दोष जगासमोर आणायला घाबरत होता. मी बाप बनू शकत नाही हे सत्य जगासमोर आलं तर लोक माझ्यावर हसतील, माझी इज्जत जाईल, हा खोटा अहंकार त्याला गप्प बसायला भाग पाडत होता. एके दिवशी रविवारची सुट्टी होती. आदित्य हॉलमध्ये सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काम करत होता. छोटा वेदांत, तो आता जेमतेम 3 वर्षाचा होता. तो रांगत रांगत आदित्यच्या पायाजवळ आला. त्याने आपल्या बोबड्या बोलात आदित्यच्या पॅन्टला ओढत म्हणालं, बाबा बाबा, मला घोडा खेळायचे, बाबा उचल ना. वेदांतने आपले चिमुकले हात आदित्यच्या दिशेने पसरले आणि कोणत्याही बापाचं काळीज या दृश्याने विरघळून जाईल. पण आदित्यच्या डोळ्यात संतापाची आग पेटली आणि हा कोणाचा तरी घाणेरडा अंश मला बाबा म्हणतोय या विचाराने तो इतका चवताळला की त्याने वेदांतला अगदी झेडकारून दिलं. तो, दूर हो माझ्यापासून अपूर्वा, कुठे मेलीस, घेऊन जा या पोराला इथून, मला डिस्टर्ब करू नकोस म्हणावं. आदित्यच्या त्या जोराच्या झटकण्याने वेदांत खाली पडला आणि जोरजोरात रडायला लागला. अपूर्वा किचनमधून धावतच बाहेर आली. तिने पटकन वेदांतला छातीशी कवटाळलं. अहो काय करताय तुम्ही, लहान लेकरू आहे ते, त्याला काय कळतंय, तुम्ही त्याच्यावर का राग काढताय. अपूर्वा हुंदके देत ओरडली. आणि मग त्याला समजावून सांग की माझ्या वाटेला जायचं नाही आणि तू पण माझ्या डोळ्यासमोर येऊ नका. तुम्ही कोणीही, माझा श्वास कोंडतोय या घरात. आदित्य दात खात म्हणाला आणि लॅपटॉप घेऊन धडधड पावले टाकत बेडरूममध्ये निघून गेला. अपूर्वा तिथेच खाली बसून रडू लागली. श्रावणी आणि ईश्वरी घाबरून एका कोपऱ्यात उभ्या होत्या. श्रावणीने जवळ येऊन अपूर्वाच्या डोळ्यातले अश्रू पुसले. आई तू रडू नकोस ना, बाबा खूप वाईट आहेत ग, ते आपल्यावर प्रेमच करत नाही. माझ्या मैत्रिणींचे बाबा बघ, त्यांना बागेत नेतात, चॉकलेट्स आणतात, आपले बाबा आपल्याला जवळ का घेत नाहीत ग आई. श्रावणीच्या त्या निरागस प्रश्नावर अपूर्वाकडे काहीच उत्तर नव्हतं. ती फक्त त्या मुलींच्या कुशीत घेऊन त्यांना रडत होती.
माझा काय गुन्हा आहे देवा? मी या घरासाठी, या माणसांसाठी माझं सर्वस्व अर्पण केलं, पण मला फक्त तिरस्कार आणि शिव्या मिळत आहेत. मी अशी कोणती चूक केली आहे की माझ्या नशिबात असा नवरा आला आहे? रात्री बेडरूममध्ये अपूर्वा आदित्यला जाब विचारायचा प्रयत्न करायची. अहो, तुम्हाला माझी काही चूक वाटत असेल तर मला शिक्षा द्या ना, पण त्या लहान जीवांचा काय दोष? ते तुमच्याच रक्ताचे गोळे आहेत ना. मग तुम्ही त्यांच्याशी असं परक्यासारखं का वागता? माझे रक्ताचे गोळे? हां. आदित्य एक अतिशय कुस्तिक आणि भयानक हसू हसला. सती सावित्रीचं नाटक माझ्यासमोर करू नकोस अपूर्वा. मला सगळं माहीत आहे. तू काय आहेस आणि तुझं चारित्र्य काय आहे हे मला चांगल्यापैकी ठाऊक आहे. फक्त माझ्या आईसाठी आणि समाजाच्या भीतीने मी तुला या घरात ठेवले. ज्या दिवशी माझा संशय सुटेल त्या दिवशी तुला या तुझ्या पोरांना मी अगदी धक्के मारून बाहेर काढेन. अपूर्वा हे ऐकून अगदी सुन्न झाली. अहो, तुम्ही काय बोलताय ते? तुम्ही माझ्या चारित्र्यावर संशय घेताय? मी स्वप्नातही दुसऱ्या पुरुषाचा विचार करू शकत नाही. तुम्ही असं कसं बोलू शकता? ती हात जोडून रडत होती. बस, एक शब्द जास्त बोलू नकोस. माझ्या डोळ्यासमोरून निघून जा, आदित्यने तिला हाकलून दिलं. आदित्यच्या त्या वागणुकीमुळे घरात सतत तणाव असायचा. रुक्मिणीबाईंनाही आता आदित्यचा राग येऊ लागला होता. काय रे आदू, तुला पैशाची एवढी मस्ती आली आहे का? बायका मुलांवर असा अन्याय करतोयस? तुझा बाप कधी असा वागला होता का माझ्याशी? नाही ना. मग आदित्य कोणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. पण आदित्य काही केल्या कोणाचाच ऐकण्या मनस्थितीत नव्हता. तो आतून एवढा भयानक नरकात जगत होता. बाहेरून बघणाऱ्याला वाटायचं की आदित्य देसाई किती सुखी माणूस आहे. सुंदर बायको, 3 गोड मुलं, भरपूर पैसा. पण आदित्यालाच माहीत होतं की तो रोज रात्री झोपताना मृत्यूची प्रार्थना करत होता. मला का नाही मरण येत देवा? का मी या खोट्या नात्याचं ओझं वाहतोय? त्याच्या मनात अपूर्वाबद्दलचा संशय आणि राग आता इतका शिगेला पोहोचला होता की तो कोणत्याही क्षणी स्फोट होण्याच्या तयारीत होता. तो एका भयंकर नैराश्याच्या गर्तेत अडकला होता. तणावाच्या आणि संशयाच्या त्या भयानक गर्तेत आदित्यची 8-9 वर्ष कशी तरी निघून गेली. घरात 3 मुलं, वाढणारा बिझनेस आणि बँक बॅलन्स, हे सगळं असूनही आदित्य आतून पूर्णपणे पोकळ झाला होता. अपूर्वा आणि मुलांवरचा त्याचा राग आता त्याच्या नसानसात भिनला होता. रोज सकाळी उठून एका चारित्र्यहीन स्त्रीला आपली पत्नी म्हणायचं आणि दुसऱ्या कुणाच्या तरी मुलांना आपलं नाव द्यायचं, या कल्पनेने त्याला स्वतःची शेजारी यायची. एके दिवशी संध्याकाळी आदित्य ऑफिसमध्ये बसला होता. पुण्यात बाहेर जोरात पाऊस कोसळत होता. खिडकीच्या काचांवरून ओघळणारे पाण्याचे थेंब आणि आत केबिनमधली तीच शांतता. आदित्य शून्यात नजर लावून बसला होता. अचानक त्याच्या टेबलावरचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर एक अनोळखी नंबर चमकला होता. आदित्यने कंटाळून फोन उचलला. हॅलो, आदित्य देसाई स्पीकिंग. हॅलो आदित्य, ओळखलं का मला? समोरून एक ओळखीचा पण खूप वर्षानंतर ऐकलेला आवाज आला. तो आवाज ऐकताच आदित्यच्या पाठीतून एक थंड शिरशिरी गेली. तो आवाज स्नेहाचा होता. त्याची पहिली पत्नी स्नेहा. तू? इतक्या वर्षांनी अचानक फोन, काय काम काढलंस? आदित्यचा आवाज कठोर होता. आदित्य, मला माहीत आहे तू माझ्यावर चिडली आहेस. मला माहीत आहे तू माझ्यावर चिडली असशील, पण मला तुला एकदा भेटायचं आहे. खूप महत्त्वाचं काम आहे. आत्ताच येऊ आणि काम आहे, तुझ्या आयुष्याशी संबंधित आहे. आत्ताच येऊ शकशील का? मी तुला माझ्या घरचं लोकेशन पाठवते. आदित्यला काहीच कळेना. ही अचानक का भेटायला बोलवते आणि माझ्या आयुष्याशी संबंधित काम काय असू शकेल? त्याच्या मनात 100 प्रश्न उभे राहिले. रागाच्या भरात त्याने फोन कट केला. पण पुढच्या सेकंदाला मोबाईलवर एक लोकेशन आलं. ते कोथरूडमधल्या एका पॉश सोसायटीचं लोकेशन होतं. काहीतरी भयंकर असणार याची पुसटशी जाणीव आदित्यला आली आणि आदित्यला जशी जाणीव झाली त्याने गाडीची चावी घेतली आणि तो तडक त्या लोकेशनच्या दिशेने निघाला. पावसात गाडी चालवताना त्याचे विचार चक्रावत होते. ही बाई काय नवं नाटक घेऊन आली आहे आता? मला पैसे मागायला तर नाही ना बोलवते? लोकेशनवर पोचवल्यावर आदित्यने गाडी पार्क केली आणि तो लिफ्टने 4थ्या मजल्यावर गेला. बेल वाजवतच दरवाजा उघडला. समोर स्नेहा उभी होती. ती आता पूर्वीपेक्षा खूप मॉडर्न आणि रुबाबदार दिसत होती. अंगावर महागडे कपडे, गळ्यात मंगळसूत्र. ये आदित्य आते, तिने हसून स्वागत केलं.
आदित्य साशंक नजरेने आत गेला. फ्लॅट खूप मोठा आणि आलिशान होता. तो हॉलमध्ये जाऊन सोफ्यावर बसला. बोल स्नेहा, काय काम आहे आणि हे कोणाचं घर आहे? हे घर हे माझं घर आहे आदित्य, आणि माझ्या नवऱ्याचं. स्नेहाने अगदी शांतपणे उत्तर दिलं. नवऱ्याचं? म्हणजे तू दुसरं लग्न केलंस? बरं झालं. पण मला इथे का बोलावलंयस? त्याचं उत्तर तुला माझा नवराच देईल. स्नेहाने बेडरूमच्या दिशेने बघून हाक मारली. अहो, बाहेर या. बेडरूमचा दरवाजा उघडला आणि जो माणूस बाहेर आला त्याला बघून आदित्यच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचे डोळे विस्फारले गेले. तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून डॉक्टर समीर होता. तोच डॉक्टर समीर ज्याने आदित्यला तू कधीच बाप बनू शकणार नाही असा रिपोर्ट दिला होता. डॉक्टर समीर, तुम्ही इथे काय करताय? आणि स्नेहा, हा तुझा नवरा आहे? आदित्य गोंधळून धक्क्याने उभा राहिला. डॉक्टर समीरने चेहऱ्यावर एक अत्यंत निर्लज्ज आणि विजयी हास्य आणलं. हॅलो आदित्य, बसा. होय, मी स्नेहाचा नवरा आहे आणि हेच सत्य सांगायला आम्ही तुला इथे आज बोलवलं आहे. आदित्यला काहीच समजेना. म्हणजे काय? तुम्ही दोघांनी लग्न केलं? पण डॉक्टर, तुम्ही तर स्नेहाच्या ओळखीचे होतात ना? आणि माझा तो रिपोर्ट? स्नेहा अचानक मोठ्याने हसली. तिचं ते हसू एखाद्या चुडेलसारखं भयानक वाटलं आदित्यला. ओळखीचे नाही रे आदित्य. समीर आणि माझं कॉलेजपासून प्रेम होतं. आम्हाला लग्न करायचं होतं, पण माझ्या घरच्यांनी तुझ्या पैशाच्या आणि स्टेटसला भुलून माझं लग्न तुझ्याशी लावून दिलं. मी पहिल्या दिवसापासूनच तुझ्याशी लग्न मोडायचा विचार करत होती, पण मला तुझ्याकडून चांगलीच पोटगी आणि फ्लॅट हवा होता. म्हणून मी एक प्लॅन रचला. स्नेहाच्या प्रत्येक शब्दागणित आदित्यच्या काळजावर जणू घाव बसत होते. तो अवाक होऊन ऐकत होता. तू बघितलंस आदित्य, लग्नानंतर 2.5 वर्ष आपल्याला मूल झालं नाही का? कारण मी गुपचूप गर्भनिरोधक गोळ्या घेत होते. मला तुझ्यासारख्या माणसाकडून मूल जन्माला घालायचंच नव्हतं. मग मी तुझ्या आईच्या टोमण्यांचा फायदा घेतला, रडण्याचं नाटक केलं आणि तुला समीरच्या क्लिनिकमध्ये घेऊन आले. स्नेहा अत्यंत क्रूरपणे सांगत होती. डॉक्टर समीरने पुढचा धागा पकडला आणि तिथे आदित्य, मी जो रिपोर्ट तुला दिला ना, तो पूर्णपणे खोटा होता. तुझ्या त्या लोणावळ्याच्या अपघाताने तुझ्या नसांना काहीही झालं नव्हतं. यू आर ॲब्सोल्युटली नॉर्मल. तू 100% बाप बनू शकतोस. तो रिपोर्ट फक्त तुला घाबरवण्यासाठी आणि तुला स्वतःच्या नजरेत पाडण्यासाठी आम्ही बनवला होता, जेणेकरून तू स्वतःहून स्वतःच्या कमकुवतपणाच्या ओझ्याखाली स्नेहाला घटस्फोट देशील. आणि झालंही तसंच. काय बकवास करताय तुम्ही दोघं? खोटा रिपोर्ट म्हणजे मी बाप बनू शकतो? मी नामर्थ नाही आहे. आदित्यच्या घशातून शब्द फुटत नव्हते. त्याचे डोळे लालबुंद झाले होते. होय आदित्य, तू पूर्णपणे निरोगी आहेस, स्नेहा निर्लज्जपणे पुढे म्हणाली. आणि ऐक, मीच माझ्या मावशीची मुलगी अपूर्वा हिला तुझ्या गळ्यात बांधलं. मला बघायचं होतं की स्वतःला नपुसक समजणारा तू जेव्हा अपूर्वा गरोदर राहील तेव्हा काय करशील. मला तुझी तडफड बघायची होती. तुझा तो खोटा माज, तुझी ती इज्जत मातीत मिसळायला बघायची होती मला. आदित्यच्या डोक्यात जणू बॉम्ब फुटला. म्हणजे अपूर्वा, माझी अपूर्वा, ती निर्दोष आहे. तिच्या पोटातून जन्मलेली ती 3ही मुलं, श्रावणी, ईश्वरी, वेदांत, ती माझीच मुलं आहेत, माझ्या स्वतःच्या रक्ताची. या विचाराने आदित्यच्या अंगावर अक्षरशः शहारे आले. 8-9 वर्ष ज्या स्त्रीचा त्याने चारित्र्यहीन म्हणून रोज मानसिक छळ केला, ज्या मुलांचा त्याने दुसऱ्याचं पाप म्हणून तिरस्कार केला, ती सर्व त्याचीच मुलं होती. आणि तो या 2 सैतानांच्या एका खोट्या रिपोर्टवर विश्वास ठेवून स्वतःचंच घर जाळत होता. त्याच्या मनात संतापाचा एक असा ज्वालामुखी फुटला जो आजवर कधीच फुटला नव्हता. तो एवढ्या चवताळलेल्या वाघासारखा डॉक्टर समीर यांच्या अंगावर धावून गेला आणि त्याने समीरची कॉलर धरून त्याला भिंतीवर आपटलं. हरामखोरांनो, काय केलं तुम्ही माझ्यासोबत? माझ्या पूर्ण आयुष्याची राखरांगोळी केली तुम्ही. एका निष्पाप मुलीचं आयुष्य मी नरक बनवलं तुमच्या एका खोट्या कागदामुळे. माझ्या स्वतःच्या पोरांना मी जवळ केलं नाही. तुम्हाला मी जिवंत सोडणार नाही. आदित्यचा आवाज संपूर्ण फ्लॅटमध्ये घुमत होता. त्याचे डोळे रडत होते आणि हात समीरचा गळा दाबत होते. स्नेहा घाबरून ओरडली, आदित्य, सोड त्याला, सोड म्हणते ना. ऐक माझं, मला तुला काहीतरी सांगायचं प्लीज. आदित्यने समीरला जोरात जमिनीवर आपटून दिलं आणि धापा टाकत तो स्नेहाकडे वळाला. काय सांगायचं आहे आता? काय राहिलं आहेस ऐकण्यासारखं? सांग लवकर.
स्नेहा जमिनीवर बसली आणि अचानक हसून हसून रडायला लागली. तिचं ते रुबाबदार रूप एका क्षणात कुठलं कुठलं निघून गेलं. आदित्य, आम्हाला माफ कर. आम्ही तुझ्यासोबत खूप नीचपणा केला, पण नियतीने आम्हाला आमची शिक्षा दिली आहे. खूप भयानक शिक्षा झाली आहे. स्नेहा हुंदके देत बोलत होती. समीर जमिनीवर मान खाली घालून बसला होता. कोणती शिक्षा? काय झाले? आदित्यने दात ओठ खात विचारलं. आम्ही निरोगी आहोत आदित्य, पण पण लग्नाला 8 वर्ष झाली तरी मला मूल होत नाहीये. समीरने जगातील सर्व ट्रीटमेंट करून पाहिल्या. IVF देखील केलं, सगळं काही केलं, पण माझा गर्भ टिकतच नाहीये. देवाने माझी कुस कायमची उद्ध्वस्त केली आहे आदित्य. हे आमच्या कर्माचं फळ आहे. आम्ही एका निष्पाप माणसाचा पुरुषार्थ खोटा ठरवला. देवाने आमचाच वंश संपवला. आदित्य, प्लीज आम्हाला माफ कर. तू माफ केल्याशिवाय आम्हाला मुक्ती मिळणार नाही. प्लीज. स्नेहाने चक्क आदित्यचे पाय धरले. आदित्य त्या दोघांकडे शून्यात नजर लावून पाहत राहिला. एकीकडे त्याच्या संतापाची आग होती, तर दुसरीकडे नियतीने या दोघांवर उगवलेला तो भयंकर सूड होता. कर्माचा सिद्धांत किती अचूक आणि निर्दयी असतो ना, याचा साक्षात पुरावा त्याच्या डोळ्यासमोर जमिनीवर रडत पडला होता. आदित्यला समजतच नव्हतं की तो हसू की रडू. ज्या स्त्रीने आणि ज्या डॉक्टरांनी त्याला आयुष्यभर एका खोट्या नपुसकत्वाच्या अंधारात ठेवून त्याच्या संसाराची राखरांगोळी केली, ते दोघं आज स्वतः वांजोटे होऊन त्यांच्या पायावर लोळत होते. आदित्यने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या डोळ्यातले अश्रू आता संतापाचे नव्हते, तर एका भयंकर पश्चातापाचे होते. पश्चाताप जो त्याला आता अपूर्वा आणि त्याच्या मुलांसमोर जाऊन करायचा होता. स्नेहाचे आदित्यचे पाय घट्ट धरून ठेवले. तिचे अश्रू आदित्यच्या बुटावर ओघळत होते. डॉक्टर समीर जमिनीवर गुडघ्यांवर बसून मान खाली घालून रडत होता. ज्या दोन सैतानांनी एका कोवळ्या आणि निष्पाप माणसाचा पुरुषार्थ खोटा ठरवून त्याच्या पूर्ण संसाराची राखरांगोळी केली होती, ते दोघे आज स्वतः वांजोटे होऊन त्याच्या पायांवर लोळत होते. आदित्य, आम्हाला माफ कर. आम्ही खूप मोठा गुन्हा केला आहे तुझ्यासोबत आणि अपूर्वासोबत. आम्ही निरोगी असूनही आम्हाला मूल होत नाहीये. देवाने आम्हाला आमच्या कर्माची फळं इथेच दिली आहेत रे. आम्ही पैसा मिळवला, सगळं काही मिळवलं, पण आमच्या घरात रडायला कोणी पोरगं नाहीये. ही शिक्षा भोगून आम्ही थकलोय आदित्य. प्लीज एकदा आम्हाला माफ कर. तू माफ केल्याशिवाय आम्हाला यातून मुक्ती मिळणार नाही. स्नेहा हुंदके देत गायावाया करत होती. आदित्यच्या अंगात क्षणभरासाठी जो संतापाचा ज्वालामुखी उसळला होता, तो अचानक एका विचित्र शांततेत बदलला. त्याने स्नेहाला जोरात झिडकारलं नाही, तर की समीरच्या श्रीमुखात भडकावली नाही. तो काही सेकंद त्या दोघांकडे शून्यात नजर लावून पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात आता राग नव्हता, तर एक प्रकारची करुणा आणि कीव होती. त्यांच्या भयंकर कर्माबद्दलची कीव. स्नेहा, आदित्यचा आवाज आता एकदम शांत आणि खोल विहिरीतून आल्यासारखा झाला. तुम्ही जे माझ्यासोबत केलं ते कोणत्याही माणसाने आपल्या शत्रूसोबतही करू नये. तुम्ही माझ्या पुरुषार्थातच मारून टाकला होता. मी 8-9 वर्ष एका भयानक नरकात जगलो. रोज रात्री स्वतःला शिव्या घालायच्या, स्वतःला नामर्द समजून कुढत होतो, आणि त्यातूनही भयानक पाप म्हणजे मी एका निष्पाप मुलीचं, अपूर्वाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. जिने मला देव मानलं, तिच्या चारित्र्यावर मी संशय घेतला. माझ्या स्वतःच्या पोरांना मी दुसऱ्याचं पाप म्हणून लाथाडलं. आदित्यच्या डोळ्यातून खळखळा अश्रू वाहू लागले. त्याचा गळा दाटून आला. मी तुम्हाला माफ करावं? नाही स्नेहा, तो अधिकार मला नाही. तुम्हाला तुमच्या कर्माने आधीच शिक्षा दिली आहे. देवाची काठी आवाज करत नाही, पण ती जेव्हा पडते तेव्हा असाच वंश संपवून टाकते. तुम्ही मला फसवून जो फ्लॅट आणि पोटगी घेतली, त्या पैशावर आता मजा करा, पण लक्षात ठेवा, त्या पैशाचा आनंद लुटायला तुमच्या घरात कुणीच वारसदार नसेल. हाच तुमच्या कर्माचा न्याय आहे. आदित्यने एक शेवटचा तिरस्काराचा कटाक्ष त्यांच्यावर टाकला आणि तो ताडकन वळून दरवाजाच्या बाहेर पडला. त्याने मागे वळूनही पाहिलं नाही. तो धापा टाकत पार्किंगमध्ये आला. त्याने गाडी चालू केली आणि भरधाव वेगाने घराच्या दिशेने निघाला. बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता, पण आदित्यच्या मनातला संशयाचा आणि रागाचा तो भयंकर पाऊस आज कायमचा थांबला होता. त्याच्या छातीवरचं 8 वर्षाचं ते अवाढव्य ओझं एका क्षणात आता वितळून गेलं होतं. मी बाप बनू शकतो. मी नामर्द नाहीये. श्रावणी, ईश्वरी, वेदांत, ती माझीच पोरं आहेत. माझ्या स्वतःच्या रक्ताची, माझ्याच अंशाची.
या एका विचाराने आदित्यच्या नसानसात एक नवी ऊर्जा, एक नवा जन्म दिल्याची भावना अगदी सळसळू लागली. स्टेअरिंगवर हात आपटून तो वेड्यासारखा हसत होता आणि दुसऱ्या क्षणी ओक्सामोक्षे रडतही होता. अपूर्वा, माझी सती सावित्री अपूर्वा, किती निर्दोष होती ती. आणि मी एका जनावरासारखं वागलो तिच्याशी. तिने मला 3 छान मुलं दिली आणि मी तिला फक्त काटेच दिली. ती 3 फुलं देत होती. आज मी तिचे पाय धरून माफी मागेल. गाडी घराच्या गेटवर शिरली. आदित्य धावतच आत गेला. घरात शांतता होती. रुक्मिणीबाई देवघरात बसल्या होत्या. आदित्यने इकडे तिकडे पाहिलं आणि तो थेट बेडरूमच्या दिशेने धावला. बेडरूमचा दरवाजा अर्धा उघडा होता. आतलं दृश्य पाहून आदित्यच्या काळजाचं पाणी झालं. अपूर्वा जमिनीवर बसली होती. तिच्या मांडीवर छोटा वेदांत झोपला होता आणि श्रावणी, ईश्वरी तिच्या बाजूला कुशीत शिरून झोपल्या होत्या. अपूर्वाचे डोळे लाल झाले होते. गालावरून ओघळून अश्रू अजूनही थांबले नव्हते. ती एका हाताने पोराच्या पाठीवर हात फिरवत शून्यात बघत होती. अपूर्वा, आदित्याचा आवाज हुंदक्यांनी फाटला. अपूर्वाने दचकून वर पाहिलं. आदित्यला अशा अवस्थेत बघून ती घाबरली. आता हे परत मला आणि पोरांना मारायला आलेत की काय, या भीतीने तिने वेदांतला घट्ट कुशीत धरलं आणि दोन्ही मुलींना स्वतःच्या पाठीमागे लपवण्याचा प्रयत्न केला. पण आदित्य रागाने पुढे आला नाही. तो धावतच पुढे गेला आणि चक्क अपूर्वाच्या पायावर कोसळला. अपूर्वा, मला माफ कर. मी खूप मोठा पापी आहे. मी सैतान आहे अपूर्वा. आदित्य अगदी जोरजोरात रडत अपूर्वाचे पाय घट्ट धरून हंबरडा फोडत होता. अपूर्वा सुन्न झाली. तिला काहीच समजेना. जो नवरा 8 वर्ष तिच्या सावलीचाही तिरस्कार करत होता, तो आज चक्क तिचे पाय धरून रडत होता. अहो, हे काय करताय तुम्ही? उठा. तुम्हाला काय झालंय? कोणी काही बोललं का तुम्हाला? अपूर्वा घाबरून त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागली. आदित्य उठला आणि त्याने अपूर्वाला एका झटक्यात आपल्या घट्ट मिठीत घेतलं. 8 वर्षात पहिल्यांदाच एका नवऱ्याने आपल्या बायकोला दिलेली ती पहिली प्रेमाची आणि हक्काची मिठी होती. अपूर्वाच्या अंगावर काटा आला. तिचेही बांध फुटले. आता ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली. आदित्यने तिला स्नेहाने व डॉक्टर समीरने रचलेलं ते भयंकर कट अगदी सगळा स्पष्ट सांगितला. खोटा नपुसकतेचा रिपोर्ट आणि त्यामुळे त्याच्या मनात झालेल्या संशयाचं विष, सगळं काही सविस्तरपणे सांगितलं. अपूर्वा, मी स्वतःलाच नामर्द समजून बसलो होतो. मला वाटलं मी तुला कधीच सुख देऊ शकत नाही आणि जेव्हा तू गरोदर राहिलीस तेव्हा मला वाटलं की ही मुलं माझी नाही आहेत. पण खरं तर तो माझा खुळेपणा होता. तुझ्यासारख्या देवीवर मी संशय घेतला. मी तुझ्या मातृत्वाचा अपमान केला. मला शिक्षा दे अपूर्वा. मला तुझ्या पायाशी मारून टाक, पण मला सोडून जाऊ नको. ही मुलं माझीच आहेत, माझा अंश आहेत. आदित्य लहान मुलांसारखा तिच्या पदराने आपले डोळे पुसत होता. अपूर्वाला आता सगळा उलगडा झाला होता. माझ्या नवऱ्याने माझ्यावर संशय घेतला, पण तो त्याचा दोष नव्हता. त्यांना त्या 2 सैतानांनी एका भयंकर मानसिक अंधारात ढकललं होतं. अपूर्वाचं ते मोठं संस्कारी मन आदित्यच्या त्या एका खऱ्याखुऱ्या पश्चातापाने विघळून गेलं होतं. तिने आदित्यचे हातात घेतले आणि म्हणाली, अहो, जे झालं ते विसरून जा. तो एक भयानक स्वप्नाचा काळ होता, जो आता संपलाय. तुम्ही माझे देव आहात. मी तुमच्यावर कधीच रागावू शकत नाही. आणि ही मुलं तुमचीच आहेत, तुमचीच सावली आहेत. आदित्यने खाली बसून वेदांतला, जो आता जागा झाला होता, त्याला अलगद उचलून आपल्या छातीशी घट्ट कवटाळलं. त्याच्या गालाचे कपाळाचे भरभरा मुके घेतले. माझा पट्ट्या, माझा वाघ आहे हा. मला माफ कर रे बाळा. तुझ्या बाबाने तुला कधीच जवळ घेतलं नाही. आदित्य रडत रडत वेदांतला कुरवाळत होता. श्रावणी आणि ईश्वरी हे सगळं बघून घाबरून बाजूला उभ्या होत्या. आदित्यने हात पसरले आणि हाक मारली, ए श्रावणी, ईशू, या इकडे माझ्या लेकींनो. तुमच्या बापाला माफ करा ग. दोन्ही मुली धावत आल्या आणि त्यांनी आदित्याला घट्ट मिठी मारली. बाबा, तुम्ही आता आमच्यावर रागावणार नाही ना? श्रावणीने अगदी निरागसपणे विचारलं. कधीच नाही बेटा. आता तुमचे बाबा तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाहीत. आपण खूप एन्जॉय करूया, खूप भारी खेळूया. आदित्यने त्यांना आपल्या दोन्ही कुशीत सामावून घेतलं. रुक्मिणीबाई देवघरातून धावतच बेडरूममध्ये आल्या आणि हे दृश्य बघून त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. माझ्या घरात आज खरी दिवाळी आली आहे. माझ्या पांडुरंगाने माझी हाक ऐकली, त्या पदराने डोळे पुसत म्हणाले. त्या रात्री आदित्यने अपूर्वाच्या मांडीवर डोकं ठेवून अत्यंत शांतपणे झोप काढली.
8 वर्षाच्या त्या भयानक वनवासानंतर आज खऱ्या अर्थाने त्याच्या संसाराला एक सुंदर पालवी फुटली होती. संशयाचं विष कायमचं नष्ट झालं होतं आणि तिथे प्रेमाचा, विश्वासाचा एक गोड झरा वाहू लागला होता. तिकडे मात्र स्नेहा आणि समीर आपल्या रिकाम्या वांजोट्या घरात आपल्या कर्माची फळं भोगत एकाकी आयुष्य जगत होते आणि इकडे आदित्य, अपूर्वा आणि त्यांची 3 मुलं एका नव्या, आनंदी आणि परिपूर्ण आयुष्याची सुरुवात करत होते. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, या कथेवरून आपल्याला या 3 गोष्टी अगदी स्पष्टपणे समजतात. संशय हे असं विष आहे जे चांगल्या चांगल्या नात्यांची क्षणात राखरांगोळी करतं, पण सत्याला कधीच मरण नसतं. हे कितीही खोल गाडलं तरी ते एक दिवस वर येतंच, त्याचा अंधार दूर करतंच. कर्माचा सिद्धांत अतिशय अचूक असतो. तुम्ही आज दुसऱ्याकडून जो खड्डा खणाल, उद्या नियती तुम्हाला त्याच खड्ड्यात ढकलल्याशिवाय शांत बसत नाही. दुसऱ्याचं वाईट करून कधीही कोणीही सुखी राहू शकत नाही. सच्च प्रेम आणि निष्पापणा कधीच हरत नाही. अपूर्वाच्या त्या शांत सहनशीलतेने आणि पावित्र्याने शेवटी आदित्याच्या संशयावर मात केलीच. नात्यांमध्ये विश्वास आणि एकमेकांना समजून घेण्याची तयारी असेल तर मग कोणतंही वादळ पार करता येतं. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कथा आवडली तर कथेला लाईक, शेअर जरूर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन